स्वामी समर्थ. चैत्र नवरात्र प्रारंभ झालेला आहे 19 मार्च ते 27 मार्च 2026. हे नवरात्रीचे 9 दिवस आहे. या नवरात्रीच्या 9 दिवसात आपल्या कुलदेवीची फक्त एक गोष्ट महिलांनो आवर्जून करायची आहे. आपल्या देवघरात देवी आईला कुंकुमार्चन करा. सकाळी करा, संध्याकाळी करा. देवी आईला रोज नवरात्रीच्या 9 दिवस जेवढे दिवस आता राहिलेले आहे तेवढे दिवस आपण कुंकुमार्चन जरूर करा. देवी आईची आरती करायची आहे. दोन्ही वेळेला जमलं तर देवी आईची कापूर आरती करा, नाही जमलं किमान संध्याकाळी तरी देवी आईची आरती जरूर करा. तुम्हाला घरच्या घरी देवी आईची ओटी भरायची असेल तर छान खणा नारळाची साडी चोळीची देवी आईची ओटी भरा. ती ओटी नंतर एखाद्या देवी मंदिरात, घराजवळील देवी मंदिरात देऊन आलात चालेल, किंवा तुमचं मूळ स्थानी, तुमच्या कुलदेवी आईच्या मूळ स्थानी जाणं झालं तर तिथं जाऊन देवी आईचा मानपान करा, तिची ओटी भरा. तिचा संपूर्ण मानपान केल्याने आपल्याला, आपल्या कुटुंबाला रक्षा कवच प्राप्त होत असतं. त्याचबरोबर देवी आईला पानाचा विडा अर्पण करा, खाऊच्या पानांची माळ अर्पण करा. देवी आईला लवंग, वेलची सुद्धा खूप प्रसन्न करता. लवंग किंवा वेलची जरूर अर्पण करा. देवी आईला वेणी अर्पण करा. लाल गुलाबाची, कमळाची फुलं अर्पण करता आली आवर्जून अर्पण करा. एखादी कन्या मिळाली तुम्हाला तर चैत्र नवरात्री समाप्तीपर्यंत एका का होईना कन्येला छान असं काहीतरी गिफ्ट देता आलं तुम्हाला. गोड खिरीचा नैवेद्य बनवा. आधी देवी आईला देव्हाऱ्यात दाखवा. त्या लहान कन्येला सुद्धा गोड प्रसाद स्वरूप आपल्याला खायला द्यायचं आहे. त्याचबरोबर एखादी भेटवस्तू त्या कन्येला देता आली, तिला हळदी कुंकू लावा, तिला छान पूजन करायचं आहे कन्येचं. एवढी एक गोष्ट तरी आपल्या कुलदेवी आईची जरूर करा.